नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी अजिनाथ पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर चला बघा, आपण आज मी गावाला पाणी भरतोय. गावाला पाणी भरायचं काम चालू आहे आज. तर थोडीशी माहिती सांगणार आहे शेतकऱ्याची, म्हणजे एक व्यथा थोडक्यात. कसं शेतकऱ्याला शेती का परवडत नाही, थोडीफार म्हणजे कसं नुकसान होतं बघा, किंवा व्यापारी कसे नुकसान करतात, किंवा निसर्ग कशी साथ देत नाही कधी कधी. तर थोडक्यात मनोगत व्यक्त करतो माझं. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. चला बघू आपण. गहू भरून 15 दिवस झाले. आता 15 दिवसाला एकदा भरतो आपण गहू. बघा गहू भरतोय. गहू पण छान जमलेला आहे यावर्षी, ओंब्यात आलेला आहे. दाणा पण भरतोय. आता पाणी पाहिजे त्याला आता शिल्लक थोडंफार. तर बघा गहू तर छान जमलेला आहे, पण मग फक्त आता पावसानं येऊन खराब नाही केलं पाहिजे. कारण जेव्हा पीक चांगलं येतं ना, तेव्हा एक तर त्या मालाला भाव नसतो, किंवा निसर्ग त्याला साथ देत नाही. यावर्षी मालाला भाव पण नाही आहे, कोणत्याच मालाला भाव पण नाही व्यवस्थित. आणि पाऊस, आभाळ, धुकं हे तर चालूच आहे. त्यामुळे पण खूप नुकसान होतं आहे. पीक पाहिजे तसं जमत नाही. पाणी भरपूर आहे, पाणी नुसतं पाणी असून चालत नाही शेताला. पण मग ते शेताला, त्या पिकाला तेवढं म्हणजे पोसण्यासाठी किंवा निघण्यासाठी, उत्पन्न पीक जे दाणा वगैरे तो बनतो ना, त्यासाठी वातावरण पण तसंच पाहिजे, चांगलं वातावरण पाहिजे. आता काय होतं आहे, आभाळ धुकं येतं आहे, आभाळ येतं आहे, त्यामुळं गव्हाला एक म्हणजे फटका बसतो आहे. जसा पाहिजे तर दाणा भरत नाही आणि ओंब्या गहू खराब होतो. आणि एखाद्या वेळेस पाऊस कधी आला तर खूप नुकसान होतं, भयान नुकसान होतं. गहू पडतो खाली, खराब होऊन जातो अक्षरशः त्या गावाच्या. म्हणजे या ओंबीत दाणाच राहत नाही. पाऊस खाली जर पडला गहू असा काना कधी झाला ना, त्यात दाणाच राहत नाही. दाणा बारीक राहतो आणि हिरवाच राहून जातो, कारण त्याचं पोषणच होत नाही. खालून ते मोडलं का पोषण होत नसल्यामुळे त्याचं काहीच होत नाही. म्हणजे असं शेतकऱ्याचं कुठं ना कुठं नुकसान होतच राहतात. आणि उलट परत मार्केटला जर एखाद्या वेळेस आपण नेलं बी एखादी वस्तू, भाजीपाला असो कोणती असो, जो येतो त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव करतोच. आणि बाकी कंपनीची जे प्रोडक्ट राहते ना, त्याला कोणीच भाव करत नाही. श्रीमंत असो गरीब असो, फक्त शेतकऱ्याच्या 10 रुपयाची वस्तू 5 रुपयाला मागतात. म्हणजे काहीच वाटत नाही समोरच्याला, मागणाऱ्याला काहीच वाटत नाही. आणि 500-500च्या वस्तू सहज घेतात, त्याची भाव करतच नाही. तुम्ही किराणा दुकानात जा, कोण्या कपड्याच्या दुकानात जा, कोणत्याही गोष्टी खरेदी करा तुम्ही मार्केटला जाऊन, व्यापाऱ्याकडून तुम्ही भावच नाही करून घेऊ शकत. जो तो सांगेल ना समोरचा 100ला, तर 100लाच द्यावं लागणार तुम्हाला. तो 1 रुपयासुद्धा कमी करत नाही. पण मग शेतकऱ्याचं असू द्या, शेतकऱ्याला मार्केटमध्ये जाऊ द्या भाजीपाला घेऊन, 10 रुपयाची मेथी जुडी 5 रुपयालाच मागेल. पण शेतकरी एखाद्या वेळेस देतोसुद्धा. पण मग तुम्ही एखादं तेल, साखर, पत्ती ते मागून पहा बघा, अर्ध्या किमतीत तुम्हाला काढून देतील. ते काढून जा म्हणून, दुसरीकडे जिथं भेटेल तिथं जा म्हणून. पण तिथं आपण भाव नाही करू शकत. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची. शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला किंमतच नाही आहे असं म्हणायला हरकतच नाही. शेतकऱ्याकडून जेव्हा माल खरेदी करतो ना, म्हणजे लयच पडून मागायचं. पण मग शेतकऱ्याला नाविलाज राहतो, त्याला दुसरं ऑप्शनच राहत नसतो ना, त्याला दुसरी इन्कम राहत नसते. त्यामुळे त्याला तो मातीमोल कवडीमोल भावात माल द्यावाच लागतो. तर प्रत्येकाने शेतकरी, जो प्रॉपर शेतकरी ना, त्याच्याकडून जो सांगेल त्याच किमतीत तुम्ही खरेदी करा शक्यतो. त्याचा पण 2 पैशाचा फायदा होईल. कारण आपण दुसरीकडे किमती नाही करू शकत. मोठमोठ्या गाड्या घेतो, हे घेतो, म्हणजे किराणा सामान जे लागलं ते आपण त्याच ज्या किमती ठरलेल्या असतात त्याच किमतीत घेतो. पण शेतकऱ्याचा माल आपण पडूनच घेतो. त्यामुळे शेतकरी
खूप मागं होत चाललेलं आहे. शेतकऱ्याला पुढं न जाण्याची कारणं हीच आहे. एक तर वातावरण साथ देत नाही आहे, निसर्ग साथ देत नाही, आणि निसर्गाने साथ दिला, उत्पन्न चांगलं निघलं तर त्या मालाला भाव राहत नाही. शेतकऱ्याचाच माल कमी, कोणत्या म्हणजे शेतकऱ्याचा माल जर कमी झाला तर बाकीच्या किमती कमीच नाही होऊ शकत. प्रत्येक म्हणजे जे कंपनीमधून प्रोडक्ट येतात ना त्याचे भाव कमीच नाही होत कधीच. शेतकऱ्याचे माल केव्हा पण भाव कमी होतो, जास्त झालं की भाव कमी असलं की वाढले, पण मग बाकीचे प्रोडक्टचे भाव कमीच होत नाही, तरी आपण ते खरेदी करतो, त्याचा भाव नाही करत. असं आहे बघा शेतकऱ्याचं जीवन. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, कारण ही सत्य परिस्थिती शेतकऱ्याची. फेकाफेकी काही करत नाही मी, जे आलं ते जे रिअल परिस्थिती ना तीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडलेली आहे. तर सहकार्य करा सर्वांनी. शेतकरी जगेल तेव्हाच देश जगेल, कारण शेतकऱ्यांनी जर अन्न पिकवणं बंद केलं ना तर तुम्ही पैसा नाही खाऊ शकत, तुम्ही पैसा खाऊच शकत नाही. कारण शेतकऱ्याच्या पिकापासूनच सगळे प्रोडक्ट बनतात, कच्च्या मालापासूनच सगळे प्रोडक्ट बनतात. जर कच्चाच माल नसेल ना तर तुम्ही पैसा काय माती बी खाऊ शकत नाही. पैसा खाणार आहे का? किती पैसा द्या तुम्ही, लखपती असू द्या, करोडपती असू द्या, गरीब असू द्या, पैसा नाही खाऊ शकत कोणीच. तर त्यामुळे सर्वांनी शेतकऱ्याला सहकार्य करा. तर इथेच थांबतो, भेटू आपण परत एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, स्वस्थ राहा, धन्यवाद.